देवाभाऊंनी माजीच्या आजी खासदार करण्याचा शब्द दिला होता, तर नवनीत राणांचा राज्यसभेत पत्ता ऐनवेळी कुणी आणि का कापला? स्वतः म्हणजेच अमरावतीची भाजप असं समजणाऱ्या हिंदू शेरणीवर ही वेळ का आली? हा प्रश्न राणा दाम्पत्याच्या समर्थकांना जेवढा सतावतोय तेवढाच त्यांच्या विरोधकांच्या गोटात आनंद निर्माण करतोय। लोकसभेच्या पराभवानंतर आता राज्यसभेची दारं बंद झाल्यानं राणांच्या राजकीय कारकिर्दीला आणि दुसरा आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। स्वतःला हिंदू शेरणी म्हणून स्वतःचा ग्राफ उंचावर नेत असतानाच हायपावर विजेच्या तारेवर गेल्यावर जसा झटका बसतो तसा झटकाच त्यांना बसलाय। अमरावतीच्या या लोकल राजकारणाचे पडसाद आता थेट दिल्लीपर्यंत कसे पोहोचले आणि नवनीत राणांच्या दगाबाजीचा हिशोब भाजपने कसा चुकता केला याचीच कारणी मीमांसा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि टिवडी मराठीला लगेचच सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टिवडी मराठी। सुरुवातीलाच आपण नवनीत राणांच्या राजकारणातील उदयाची कहाणी समजून घेऊयात, मग त्यातूनच त्यांच्या राजकीय अस्ताच्या दिशेने सुरू झालेली वाटचाल समजून घेऊयात। त्यासाठी नवनीत राणा कोण आहेत ते अगोदर बघावं लागेल। मुंबईत जन्मलेल्या आणि दक्षिणात्य सिनेमातून करिअरची सुरुवात केलेल्या नवनीत राणांचा राजकीय प्रवासही सिनेमासारखाच रंजक आहे। 2011 मध्ये अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। 2014 मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। 2019 मध्ये त्यांनी रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवली। शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा 76,000 मतांनी पराभव केला। लोकसभेत पोहोचलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार ठरल्या। पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्यावर लगेचच त्यांनी केंद्रात भाजप सरकारला पाठिंबा दिला। भाजपच्या सोयीचं राजकारण सुरू केलं। अल्पावधीतच हिंदुत्वादाचा आक्रमक चेहरा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली। महाविकास आघाडीच्या सत्ता काळात हनुमान चालीसाच्या पठणाच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांची त्यांची जवळीक वाढली। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असतानाही त्यांनी पक्षात प्रवेश मिळवला आणि उमेदवारीही पदरात पाडून घेतली। मात्र त्यांना पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला। पण यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा जोरदार प्रचार केला आणि जिल्ह्यात 5 आमदार निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली। यामुळे त्यांचं नक्कीच राज्यसभेवर पुनर्वसन होईल अशी शक्यता निर्माण झाली होती। खुद्द तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तसा शब्दही दिला होता। त्यामुळे अमरावतीत राणा समर्थकांकडून तशी चर्चा सुरू झाली। पण ऐनवेळी माशी शिंकली आणि राणांचा करेक्ट कार्यक्रम झाला। मग अचानक असं काय घडलं की दिल्लीने त्यांच्या नावावर फुली मारली? यामागची 3 कारणं आहेत। पहिलं कारण, नवनीत राणांच्या या राजकीय कोंडीला त्यांचा पूर्णपणे अति आत्मविश्वास आणि दुहेरी राजकारण कारणीभूत ठरले। राजकारणात एकाच वेळी 2 बोटीवर पाय ठेवून प्रवास करता येत नाही हे त्या विसरल्या आणि अधिकृतपणे भाजपच्या नेत्या आहेत। तर त्यांचे पती रवी राणा यांचा स्थानिक पातळीवर युवा स्वाभिमानी पक्ष आहे, हा एक स्वतंत्र पक्ष आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपने रवी राणांना पाठिंबा दिला होता। मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत राणा दाम्पत्याने स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या नादात चक्क भाजपचीच रेष पुसण्याचा प्रयत्न केला। भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी युतीची बोलणी सुरू असतानाच राणांनी परस्पर स्वतःचे उमेदवार जाहीर केले। एवढंच नाही तर भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात जाहीर प्रचार केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार फेरीच्या दिवशी त्यांनी युवा स्वाभिमानच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडला। असं करून एक प्रकारे भाजपच्या शिस्तीला थेट आव्हान दिलं। त्यांच्या या दुहेरी खेळीमुळे भाजपच्या तब्बल 12 ते 13 उमेदवारांना पराभवाचा मोठा धक्का बसला। त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये हे उघड बंडखोरी आणि राजकीय दगाबाजी असल्याची चर्चा सुरू झाली। तसंच उघडपणे आरोपी केले गेले। तसंच अमरावतीच्या पॉलिटिक्समध्ये राणांचे पती रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची छोटी सिस्टम आहे, पण भाजपसारख्या केडरवेस पक्षाच्या सिस्टमला नडण्याची हीच चूक त्यांना महागात पडली। महापालिकेतील राणा दाम्पत्याच्या दुहेरी खेळीचा भाजपला निकालात थेट फटका बसला। त्यामुळेच निकालानंतर अमरावतीतील भाजपची जुनी आणि निष्ठावान फळी राणा विरोधात एकवटली। राज्यसभा खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नेत्यांनी दिल्लीपर्यंत राणांच्या या मनमानी कारभाराचा पाडा वाचला आणि त्यांच्या विरोधात भक्कम फिल्डिंग लावली। तसंच एकाच जिल्ह्यातून डॉक्टर बोंडेंच्या रूपाने आधीच एक राज्यसभा खासदार असताना राणांना उमेदवारी दिल्यास पक्षात मोठी धुसफूस वाढली असती। याशिवाय शिंदे गट आणि अजित पवार गट या मित्र पक्षांचाही राणांना आधीपासूनच प्रचंड विरोध होता। या संपूर्ण समीकरणाची राजकीय जुळवाजुळव करताना भाजपने आपलं नेहमीच धक्कातंत्र वापरलं आणि राणांचा पत्ता कट करत नागपूरच्या माजी महापौर माया येवनाथे यांना उमेदवारी दिली। उमेदवारी नाकारल्यानंतर नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना अत्यंत सूचक शब्दात व्यक्त केल्या। पहिल्या दिवशी त्यांनी संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है, मैं किसी भी मोड़ से
नई शुरुआत कर सकते हूँ असा फिल्मी डायलॉग मारत भाजपच्या नेतृत्वाला इशारा देण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर 2च दिवसात निष्ठेनं पुढे चला, प्रत्येक गोष्ट शक्य आहे असा सावध पवित्रा घेतला. थेट बंडखोरी केल्यास भाजपमधील उरलेली राजकीय दारही कायमची बंद होतील याची जाणीव त्यांना झाली असावी. थोडक्यात काय तर स्वतःला पक्षापेक्षा मोठं समजण्याची आणि एकाच वेळी 2 पक्षाशी हितसंबंध जपण्याची मोठी चूक नवनीत राणांना चांगलीच महागात पडली आहे. पत्नीला उमेदवारी नाकारून भाजपने रवी राणांनाही इशारा दिला. नवनीत राणापेक्षा रवी राणांसाठी हा मोठा शॉक असल्याचं अमरावतीच्या राजकारणात म्हटलं जात आहे. सध्या तरी भाजपने त्यांना राज्यसभेची संधी नाकारून केवळ त्यांचा राजकीय प्रवास रोखलेला नाही, तर त्यांना संघटनेच्या शिस्तीचा धडा शिकवला. तुम्हाला काय वाटतं? आता अमरावतीच्या बदलत्या राजकारणात नवनीत राणा पुन्हा एकदा अपक्ष म्हणून शड्डू ठोकणार की भाजपमध्येच राहून अत्यंत संयमानं योग्य वेळेची वाट पाहणार? हे खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.